लातूर हा प्रामुख्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि त्यामुळे इथले शेतकरी जे आहेत ते सोयाबीनचे जे भाव आहेत त्यावर लक्ष ठेवून असतात. इथल्या शेतकऱ्यांचं जर आपण लक्षात घेतलं तर गेल्या सीझनमध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. कारण भाव जो आहे तो सातत्यानं कमी कमी होत गेला. 4,000च्या आतच हा भाव राहिलेला आहे आणि त्यामुळं जी सरकारनं हमीभाव केंद्र सुरुवात केलेली आहे त्याचा मोठा आधार जो आहे तो शेतकऱ्यांना होतो आहे. 4,892 रुपये जो आहे तो भाव सध्या या हमीभाव केंद्रांवर दिला जातोय. लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 52 हमीभाव केंद्र जी आहे ती सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीकडनं चालवले जात आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी जी आहे ती आडत बाजारापेक्षा लातूरच्या या हमीभाव केंद्रांवर होते आहे. लक्षात जर घेतलं तर 4 ते 5 दिवस शेतकऱ्यांचा मुक्काम देखील या हमीभाव केंद्रांवर पडतो. कारण इथे जे वेटिंग आहे ती खूप मोठी रांग जी आहे ती आपण इथे पाहतो आहोत. लक्षात घेतलं तर इथले जे काय हमीभाव केंद्र चालक आहेत त्यांनी देखील वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. 31 जानेवारी ही तारीख शेवटची आहे शेतकऱ्यांना इथे माल आणण्यासाठी. शेतकऱ्यांची एकमुखी मागणी होते आहे की 31 जानेवारी पर्यंत जो शेवटचा तारीख आहे ती वाढवण्यात यावी, ज्यामुळं हमीभाव केंद्रांवर गर्दी होणार नाही. शेतकरी 4-4 5-5 दिवस इथे रांगा लावतात. प्रसंगी रात्रीला सुद्धा इथेच आपल्या ट्रॅक्टर जवळ किंवा आपल्या मालाजवळ झोपलेले असतात. थंडीचे दिवस आहेत. सरकारनं गांभीर्याने याकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी आहे. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपण लातूर तालुक्यातल्या या हमीभाव केंद्रावर आहोत. मला सांगा तुम्ही किती दिवसांपासून इथे आलेले आहात? काय नाव तुमचं? किती सोयाबीन आहे तुमचं आणि काय भावाची अपेक्षा आहे? तारीख वाढवणार आहे का सरकार? कशी मागणी करता? मी सतीश काटे, राहणार बोपला. माझं गाव 25 किलोमीटर आहे इथून. मला आज 6वा दिवस आहे येऊन इथं. तरी अजून माझा नंबर लागायला अजून 2-4 दिवस लागल. तरी अजून शासनानं जर 10-15 दिवसांनी तारीख वाढवली तर माझे राहिलेले शेतकरी 50-60 वाहन आहेत तिथे उभारलेले. तर ते शेतकऱ्याचा माल जाईल ना, तर त्यांना अजून डबल झोपून रातभर थंडीमध्ये मरून महागारी घेऊन जावं लागेल माल. ही परिस्थिती सरकारनं आणून आमच्यावर. आता हमीभाव केंद्र सुरू होण्या अगोदर जर आपण लक्षात घेतलं तर आडत बाजारामध्ये सोयाबीनला काय भाव मिळत होता आणि त्यामध्ये बागत होतं का? 39-40 भाव सोयाबीनला, 4,000 पर्यंत जास्तीत जास्त. आता काय भागणार त्याच्यामध्ये 900 रुपये आम्हाला आगाव मिळाले त्याच्यामध्ये. ह्याचं आमची वड ह्याच्यामध्ये आहे. आमचं मरण जे आहे आम्हाला 900 आम्हाला आगाव मिळाले. ते 900 मिळाल्यामुळे आमचा थोडा फायदा होईल म्हणून आम्ही रात राहू, थंडी राहू, आम्ही आराम ट्रॅक्टरवर झोपून खाऊन घरचे भाकरी आणून खाऊन बसायला लागला. म्हणजे 4-4 5-5 दिवस 6वा दिवस सर. आज 6 दिवस झाला आम्ही ट्रॅक्टर झोपतो. का तर आमच्या मला संरक्षण व्हावं. थोडंसं आता त्यांनी शिशी लावलं तर पण आम्हाला त्यांचं केंद्र लांब आहे. आम्ही रोडवर राहावं. आम्ही म्हणजे लातूरसह राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांची ही स्थिती आहे जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. काही तरुण शेतकरी आपल्या सोबत आहेत. या केंद्रावर तुम्ही किती दिवसांपासून आलात की आजच आलात? किती सोयाबीन आहे आणि फायदा होतो काय? आम्ही आजच आलोत पण अजून नंबर यायचे काही चान्सेस नाही. कारण कसं आणायचं म्हणलं की प्रॉब्लेम येऊ लागला एकतर. कारण इथं नंबर भरपूर आहेत आणि 31 तारीख आली आहे जवळ. आधीच्याच वाहनं कटायला 4-5 दिवस लागणार आहेत आणि आणला तर लाईनला थांबून बी काय फायदा होणार नाही. कारण 4-5 दिवस झाले तर त्यांनी तर काय करणार आहे त्या केंद्रावाले तर. कारण 31 तारीख संपली की त्यांच्यापाशी बी काय घेऊन त्यांचा फायदा नाही. कारण ऑनलाईन पावत्या निघतात ऑनलाईन. त्या पावत्या घ्यायला 31 तारीख लास्ट आहे. ती पावती जर नाहीच निघाली तर त्यांनी तर घेऊन काय करणार आहेत? मग त्यांची बी अडचण आली आहे ना तारखी जवळ आल्यामुळं. त्याच्यामुळे कसं आहे शासनानं तारीख वाढवावी आणि शेतकऱ्याला फायदा घेण्याचा ही घ्यावी मुभा द्यावी. हमीभाव केंद्र चालक जे आहेत त्यांची पण अडचण आहे की त्यांच्याकडे बारदाना उपलब्ध नाही. काही प्रमाणामध्ये बारदाना उपलब्ध होतो आणि मग पुढे पुढे ही जी प्रक्रिया आहे ती सुरू असते. 31 जानेवारी शेवटची तारीख आहे. मात्र सरकारनं ही तारीख वाढवावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे. हे हमीभाव केंद्र चालक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. मला सांगा तुमच्या समोरच्या काय अडचणी आहेत? आता आमच्या समोर अडचणी अशा आहेत. काय झालं मागच्या एक 12-15 दिवसाखाली बारदाण्याचा खूप मोठा तुटवडा होता. नंतर मग नाफेडनं परवानगी दिली किंवा जो बाजारात नवाच परंतु शिक्का मारलेला बारदाना चालू शकतो अशी ज्यावेळेस परवानगी दिली नंतर थोडासा बारदाण्याचा पुरवठा सुरळीत होतोय. परंतु आता अशी अडचण झाली की मधल्या काळात बारदाना नसल्यामुळं मधल्या काळात वजन झाले नाहीत आणि आता जर वजन करायचे म्हटलं तर 31 तारीख शेवटी आहे आणि शेतकरी हे सगळे कव्हर होणार नाहीत. बरोबर आहे. आता मला सांगा काही तुम्ही कुठून आलात आणि आता जे सरकार सोयाबीनला भाव देते त्यामध्ये सोयाबीन लागवड करणं परवडतं का? परवडत नाही साहेब. सोयाबीनला खर्च जास्त येते. आता नाफेडला तारीख वाढवून दिली तर चलत. आता 9 दिवस झाले मी इथं आहे. 9 दिवसाला ट्रॅक्टरला मोहळ बसले त्याला कांदा झालाय. दररोज ट्रॅक्टरवाला भाडं देतो मी 1000 रुपये त्याला इथं बसून
आणि शेवटी डबा घेऊन यावं लागतं 20 किलोमीटर अंतरावर. डबा घेऊन इथं खायला, तर त्याच्यासाठी शासनानं 9 दिवस झालेला आहे, पण हा. अजून काटा झालेला नाही. काटादाराने मोहळ बसले ट्रॅक्टरला पोत्याला. कोणत्या गावून आलात, काय नाव आहे? येळी डोकी. मी व्यंकठारे भाऊ शिंदे. किती सोयाबीन आहे तुमचं? माझं 150 कट्टे आहे. काय मागणी आहे सरकारकडे आता? सरकारनं आम्ही केंद्राला भाव वाढ द्यावी, अजून मुदत वाढ द्यावी. मुदतवाढ दिली गेली पाहिजे, कारण असंख्य शेतकरी आहेत जे शेतकरी वेटिंग मध्ये आहेत. 9 दिवस हे शेतकरी जे आहेत त्या हमीभाव केंद्रावर येतात, मात्र त्यांचा माल स्वीकृत केला जात नाही, कारण वेटिंग खूप आहे, रांगा लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि गांभीर्यानं घ्यावं, ही मागणी शेतकऱ्यांची आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.